बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राकेश टिकैत यांचा जाहीर पाठिंबा. प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नसानसात आंदोलन भरलेले आहे. सध्याच्या देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असेल. आंदोलनकर्ते खूपच कमी असतील. मात्र बच्चू कडू हे यातीलच एक आहे जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील, असं म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच सातबारा कोरा करण्यासह इतर काही मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले आहे. या आंदोलनाला राकेश टिकैत यांनी आज भेट दिली. तसेच टिकैत यांनी यावेळी कडू यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. आपल्या भाषणात राकेश टिकैत म्हणाले की शेतकऱ्यांच्या लढाईत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा लढा हा कायम एकत्रित राहिलेला आहे. बच्चू कडू हे काय आज आंदोलन करत नाही. शेतकऱ्यांसाठीचा त्यांचा लढा हा मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. जेव्हा ते आमदार होते तेव्हा ते विधान भवनात शेतकऱ्यांसाठी बोलायचे. आता ते आमदार नाही तरीही शेतकऱ्यांसाठी तसेच दिव्यांगांसाठी आंदोलन करत आहे. आज महाराष्ट्र आणि केंद्रात जे सरकार सत्तेत आहे ते आंदोलनकर्त्यांना तसेच इतर राजकीय पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक मुद्द्यांच्या नावाखाली एकमेकांना भडकवायचं काम सुरू आहे. अशा या सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्या रक्तातच आंदोलनाची धार आहे, असं म्हणत राकेश टिकैत यांनी बच्चू कडू यांचे कौतुक केले. भारतात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात बघायला मिळतात. खरं तर संपूर्ण देशात जी कृषी पॉलिसी लागू आहे तीच महाराष्ट्रातही आहे. मात्र तरीही महाराष्ट्रातूनच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. कारण या ठिकाणी शेतकऱ्यांची मजबूत अशी संघटना नाही. सध्याच्या देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात आंदोलन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असेल. मात्र बच्चू कडू हे यातीलच एक आहे जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील, असे राकेश टिकैत यांनी यावेळी म्हटलं.